संयुक्त प्रतिष्ठा संघटनेच्या वतीनं बैठकीचं आयोजन. बैठकीत समान नागरिक कायदा लागू करण्याची मागणी. देशभरात समान नागरिक कायदा आणि भ्रष्टाचार मुक्त भारतची मागणी जोर धरू लागली आहे. याच मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरातून देखील आवाज उठू लागलाय. पिंपरी चिंचवड शहरात संयुक्त प्रतिष्ठा समान नागरिक कायदा आणि भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक भारत यांची भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या कार्यालयात नुकतीच बैठक पार पडली. बैठकीत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानंद होसाळे, उपाध्यक्ष नितीन यादव, महिला अध्यक्ष सानिका गावडे, खजिनदार बसवराज नवळी, कार्याध्यक्ष अविनाश नाईक, भगवान कोकरे महाराज, संजय वालवडकर, चंद्रकांत जाधव आणि इतर उपस्थित होते. या बैठकीमध्ये पिंपरी चिंचवड शहरात संयुक्त प्रतिष्ठा समान नागरिक कायदा व भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक भारत या माध्यमातून नागरिकांना जागरूक करण्यासाठी संयुक्त प्रतिष्ठा समान नागरिक कायदा आता पुढाकार घेणार आहे. नमस्कार. आज आम्ही सर्वजण संयुक्त प्रतिष्ठा आणि भ्रष्टाचार मुक्त भारत किंवा या सर्व मुद्द्यांवरती भेटलो आणि त्याबद्दल वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा केली. तर त्याच्यामध्ये आमचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही विचारामध्ये घेतला, तो म्हणजे भ्रष्टाचार हा कशा पद्धतीने कमी करता येईल किंवा तो संपूर्णतः संपवता येईल का. आणि आजचा जो युवा आहे त्याची एक विचार करण्याची पद्धत अशी आहे की तो आज फक्त एका भारत किंवा ह्याच्यापुरते आपण मर्यादित राहिलेलो नाही आहे, तर आपण जगाला जोडले गेलेलो आहोत. पण आपल्या सर्व युवकांमध्ये आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची अशी भावना आहे की आपण सर्व कायदे किंवा सर्व कर प्रणाली किंवा आपली शैक्षणिक संस्था याच्यामध्ये अजूनही त्यांना समानता ही जाणवत नाही. तर वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्यांना असं वाटतं की ह्या गोष्टीमध्ये आपण ट्रान्सपरन्सी कशा पद्धतीने आणू शकतो, सर्वांना समान पद्धतीने संधी कशा पद्धतीने उपलब्ध करता येतील ह्याच्याबद्दल आपण काय करू शकतो. आणि त्याच्यानंतर आर्थिक भ्रष्टाचार जो आपल्याकडे आहे, जो राजकीय स्तरापासून ते उद्योजक स्तरापर्यंत ते भांडवलशाहीपासून ते वेगवेगळ्या ठिकाणी जी आर्थिक अनियमितता आपण सगळेजण उघड्या डोळ्यांनी बघतो, तर त्याच्यामध्ये कमतरता करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने काम करता येईल, त्याच्यासाठी जे युवकांना किंवा आजच्या पिढीतल्या लोकांना जे वाटतं की श्रीमंत माणूस हा श्रीमंत होत कसा जातो आणि गरीब माणूस तिथंपर्यंत कसा पोचू शकत नाही, आणि ह्याच्यासाठी आपण काय करणार आहोत. तर ह्याच्यासाठी कायद्यामध्ये समानता कशा पद्धतीने आपल्याला आणता येईल, आणि ती कायद्यामध्ये समानता आली तरच आपण संपूर्ण जगामध्ये ज्या पद्धतीने आर्थिक पद्धतीने जर आपल्याला सगळ्यात मोठी महासत्ता म्हणून जर पुढे यायचं असेल, तर ही ट्रान्सपरन्सी जर आपण आणली नाही तर एक प्रकारे आपल्याकडे बाहेरच्या काही देशांसारखी परिस्थिती तयार होऊ शकते की श्रीमंतांची संख्या प्रचंड आहे पण गरीब हा अतिशय गरीब होत चालला आहे. तर ह्या दोन दऱ्या नष्ट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भ्रष्टाचार थांबवायला हवा, आणि त्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती कशा पद्धतीने त्या मागण्या आम्हाला सरकारकडे देता येतील का, लोकल प्रतिनिधींकडे देता येतील का, आमदारांकडे देता येतील का, ह्या सर्व गोष्टींबद्दल आम्ही विचार केला. नमस्कार. आमची जी संयुक्त प्रतिष्ठा एक समिती आहे. संयुक्त प्रतिष्ठेच्या मार्फत आम्ही समान नागरिक कायदा व भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक भारत यासाठी जनजागृती आणि आंदोलन करण्याच्या एक तयारीत आहोत. ऑलरेडी याच्यासाठी बरेच वेळ मीटिंग आमचे झालेले होते, बैठक पण झालेले आहेत. याच्यासाठी आम्ही आता नवरात्रीच्या कार्यक्रमामध्ये जे आता महिजा लांडगे असतील, विलास शेठ लांडे आहेत, योगेश भाऊ लोंढे आहेत, सीमाताई साबळे आहेत, अशा ठिकाणी बरेच वेळेस आम्ही जाऊन आलेलो आहोत. त्यांच्या थ्रू पण आम्ही भरपूर लोकांपर्यंत पोहोचलेले आहोत. आत्तापर्यंत आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, पंजाब या इतक्या राज्यांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. तर समाजामध्ये समान नागरिक कायदा आणि भ्रष्टाचार थांबवण्यासाठी पारदर्शक नियम हे दोन खूप महत्त्वाचे आहेत. तर त्यासाठी आम्ही आजची बैठक बोलवली होती. तर समान नागरिक कायदा म्हणजे लोकांच्या मनात येतं की आरक्षण असलेलं निघून जाईल, तर आरक्षण आणि समान नागरिक कायदा याचा काहीही संबंध नाही. तो एक छोटासा मुद्दा असेल त्याच्यामधला, जेणेकरून आता त्याच्यावरही आम्ही आज बरेच पॉईंट्स बोललेले आहोत. तर कुठले कुठले पॉईंट्स आहेत ते पण सांगतो. ॲक्च्युली आज दादांचा उद्या वाढदिवस आहे, आज ते पण येणार होते याच्यासाठी, पण नेमकं त्यांचे आम्हाला काहीतरी एक सुद्धी भेटली त्यामुळे ते आलेले नाही आहेत. तर ती मीटिंग आमची कॅन्सल झाली. त्यामुळे आमचे जे काही पदाधिकारी आहोत आम्ही एवढ्याच लोकांमध्ये मीटिंग आम्ही संपवत आहोत. धन्यवाद. आता लवकरच आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये ठेवायचं असं एक प्लॅन करतो आहे. आता दादांचा उद्या वाढदिवस होता आणि त्यांच्याकडनं पण एक प्रोत्साहन आहे, पाठिंबा पण बरेच आहे. दादांच्या सांगण्यावरनं असेल किंवा विलास शेठ लांडे आहेत, असे बरेच संपूर्ण महाराष्ट्र म्हणू शकतो आणि बरेच आता संपूर्ण भारत देशसुद्धा म्हणू शकतो. बरेच लोकांचे, मी राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे मला बरेच फोन येत आहेत. आता राजकारणी लोकांचा आणि आमचा संबंध नाही आहे, पण राजकारण एक फक्त साईडला ठेवून एक
व्यक्ती किंवा एक भारताचा नागरिक म्हणून ते आम्हाला पाठिंबा देत आहेत. तर दादांचं पण तसंच आहे, एक फक्त माणूस आणि एक व्यक्ती म्हणून आम्हाला पाठिंबा देत आहेत आणि त्यांच्याकडनं बरेच काही आम्हाला जे काही पाठिंबा पाहिजे तो वर्गाचा पाठिंबा भेटतो आहे. धन्यवाद. ओके, आज हमारा मीटिंग था इसलिए कि भ्रष्टाचार निर्मूलन एंड यूसीसी यूनिफॉर्म सिविल कोड के बारे में था. सो उसके बारे में हमें विस्तार में चर्चा किया. एक्चुअली ये मुद्दा इसलिए उठा क्योंकि आज़ादी के 75 के साल के बाद भी हम पिछड़ा, अति पिछड़ा, दलित, अति दलित यही बात करने में उलझ गए हैं. इसमें से बाहर आना चाहिए ताकि हम एक ही प्लेटफॉर्म पे आके आगे कैसे देश चले उसके बारे में सोचना पड़ेगा. ये डिवाइड एंड रूल वो जो है वो कम्प्लीटली निर्मूल होके वी शुड कम ऑन अ कॉमन प्लेटफॉर्म. वही उद्देश्य से आज हम मिले थे.